थकीत ऊस बिलाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। बिल थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे। साखर संचालक कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन काढलं आणि हे आंदोलन करत त्यांनी ही मागणी केली आहे। कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कारखानदार कार्यालय या ठिकाणी झाले का? कारखानदारांना पुण्याला जाऊन परवानगी आणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांच्या कार्यालय देता येतील म्हणून हे कार्यालय का? या ठिकाणून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे होता, पण तो मिळत नाही। आज आम्हाला जोपर्यंत या शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस बिले जमा करतात, कारखानदार जमा करणार नाहीत किंवा या अधिकारी या कारखानदारावर कारवाई करणार नाहीत आणि ह्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची आम्ही साकार व्यक्त मागणी करणार आहे। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। तुम्ही शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या अजून ह्या ऊस बिलातून किती घेणार आहे? किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे? किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत चर्चा करायला येत नाहीत। आम्ही आमच्या संसदेचा अंत संपलेला आहे। आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिला संदर्भात जर आम्हाला आज नाही उत्तर भेटलं किंवा नाही आमच्या पैशाचं काय तडजोड झाली तर हे कार्यालय असून या ठिकाणी उपयोग आहे। म्हणून या कार्यालयाची आम्ही राख रांगोळी केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही उठणार नाही।